विधिमंडळ परिसरामध्ये आपण सध्या पोहोचलेलो आहोत। त्या ठिकाणची ही दृश्य पाहतोय। सध्या फोटो सेशनला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वी फोटो सेशन करण्याचा एक प्रयत्न पार पडलेला होता, मात्र या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही अनुपस्थित होते आणि त्यामुळे विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली। त्यानंतर आपण आता पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी दाखल झालेले असून पुन्हा एकदा फोटो सेशन करायला सुरुवात झालेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्व आमदार या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत। नागपुरामध्ये यंदाचं हिवाळी अधिवेशन हे पार पडतंय। या वर्षीचं हे शेवटचं हिवाळी अधिवेशन या सत्रातलं असल्यामुळे सर्व आमदारांसह सध्या हे फोटो सेशन पार पडतंय। सर्व पक्ष नेत्यांचं फोटो सेशन पार पडतंय। काही वेळापूर्वीच फोटो सेशन करण्याचा एक प्रयत्न झालेला होता, मात्र या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री न आल्यामुळे विरोधकांनी काहीशी नाराजी व्यक्त केली। जयंत पाटील आणि नाना पटोले यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केलेली होती। त्यानंतर आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या फोटो सेशनला आल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील उपस्थित आहेत। या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला महेश बागल देतात। महेश, काही वेळापूर्वी फोटो सेशन करण्यात आलेलं होतं, मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री न आल्यामुळे ते रद्द करण्यात आलेलं होतं। पुन्हा एकदा फोटो सेशन पार पडतंय, काय अपडेट्स आहेत? काही तांत्रिक अडचणींमुळे आपला आवाज पोहोचू शकत नाहीये, मात्र सध्या हे फोटो सेशन पार पडतंय। सर्व पक्षीय नेत्यांचं हे दिमागदार फोटो सेशन सध्या पार पडत आहे। या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि यासह सर्व आमदार, सर्व पक्षीय नेते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर फोटो सेशनला उपस्थित आहेत। पुन्हा एकदा आपण महेश बागल यांच्याकडे जाऊयात। महेश, काय अपडेट्स आहेत? पुन्हा एकदा फोटो सेशनला सुरुवात झाली आहे। एमटी आणि दिसत नाही आदित्य। फोटो सेशन या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। जोरदार घोषणाबाजी देखील नेत्यांकडून करण्यात आलेली आहे। सर्व पक्ष नेत्यांचं हे फोटो सेशन पार पडलेलं आहे। एकमेकांची भेट हे सर्व नेते सध्या घेताना आपल्याला पाहायला मिळतंय। काही वेळापूर्वी देखील एक फोटो सेशन करण्यात येत होतं, मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री न आल्यामुळे काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली। तसंच जयंत पाटील आणि नाना पटोले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली होती। त्यानंतर आपण पाहतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दोन्हीही या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची देखील उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली आहे। काही वेळापूर्वीची नाराजी आणि आता मात्र दिलखुलासपणे सध्या नेत्यांमध्ये गप्पा सुरू आहेत। काही हलके फुलके क्षण आपण विधिमंडळ परिसरातले पाहतोय। हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान खरं तर राज्यातील सर्व प्रमुख मुद्द्यांवर चर्चा केली जाते आणि या दरम्यान मोठी खडाजंगी होत असते, वादविवाद हे होत असतात। मात्र विधिमंडळ परिसराच्या बाहेर अनेकदा आपल्याला हे नेते एकत्र असल्याचं पाहायला मिळतं आणि त्याचीच प्रचिती आपल्याला पुन्हा एकदा घडताना पाहायला मिळते। विधिमंडळ परिसरामध्ये सध्या हे सर्व पक्षीय नेते उपस्थित आहेत।